नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मराठी माणसाने उद्योगात पडू नये ही म्हण किंवा हे म्हणणं आता काळाच्या मागे गेलेलं आहे. काळ बदलतोय, वेगाने बदलतोय. हा काळ जसा विज्ञान तंत्रज्ञानाचा आहे तसाच हा काळ उद्योगांचा देखील आहे. आपण म्हणतो की भारत हा एक तरुण देश आहे, तरुणांचा देश आहे आणि तरुणांना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा एखादा व्यवसाय किंवा उद्योग करावा अशी मनामध्ये इच्छा असते. बऱ्याचदा होतं असं की इच्छा असते पण मार्ग सापडत नाही. तर हा मार्ग कसा शोधायचा याविषयी आज आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो आपण जाणून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत बदलत्या काळातील उद्योग विश्वातील संधी या विषयावर. अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे आणि या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे CA अभिजित थोरात यांना. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत करते. थँक्यू. सरांबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं तर 10 वर्षापासून सर ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक माध्यमांमधून सर संवाद साधत असतात. वेगवेगळ्या उद्योजकांना ते मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि अनेक ठिकाणी सरांच्या मुलाखती देखील झालेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये यूट्यूबवर, आकाशवाणीवर सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत. तसंच डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी देखील 3 वेळा सरांची मुलाखत वेध या कार्यक्रमात घेतलेली आहे. सरांच्या संघर्षमय जीवनावर स्लमडॉग CA हे पुस्तक मनोज अंबिके यांनी लिहिलेलं आहे. तर सरांचं स्वतःचं पुस्तक आहे उद्योग शैली आणि ह्या पुस्तकामध्ये सरांनी उद्योगाची सुरुवात कशी करावी, ते उद्योग पुढे कसा न्यावा याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमातही आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत की अगदी उद्योग सुरू करण्याच्या आधीपासून उद्योग कसा कुठला करायचा हे ठरवावं, ते उद्योगाला एका वरच्या पातळीवर कसं घेऊन जावं, ह्या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. थँक्यू मॅडम. सर आपण म्हणतोय की काळ बदललेला आहे. बरोबर. अनेक संधी आज उपलब्ध आहेत. बरोबर. मग त्या उद्योग क्षेत्रातली सर्व्हिस इंडस्ट्री असो, प्रोडक्शन असो, ट्रेडिंग असो. तर सुरुवातीला थोडक्यात ह्या संधींबद्दल काय सांगाल? मुळामध्ये मॅडम जर तुम्ही आपण पाहिलं की भारत ही कन्झम्पशन इकॉनॉमी आहे. कन्झम्पशन इकॉनॉमी म्हणजे काय की ज्या देशाची लोकसंख्या सगळ्यात जास्त असते त्याच्यामध्ये कन्झम्पशन खूप जास्त असतं. म्हणजे जर आपण उदाहरण बघितलं की 20 वर्षापूर्वी आपण सगळेजण एकच आरसा वापरायचो. आता प्रत्येकाच्या रूममध्ये आरसे आलेत. घरामध्ये एखादा टॉवेल असायचा, सगळेजण तो वापरायचे. आता प्रत्येकाला वेगळा टॉवेल आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे की प्रत्येक माणूस हा एक युनिट म्हणून आज देश आणि जग बघत आहे. म्हणजे भारताकडे कन्झम्पशन इकॉनॉमी बघायचं कारण हेच आहे की भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वस्तू वापरल्या जात आहेत. म्हणजे तुम्ही जर आता पाहिलं की पूर्ण देशातल्या प्रत्येक जगातल्या ज्या कंपनीज आहेत त्या भारतामध्ये काहीतरी युनिट सुरू करायचा विचार करत आहेत, कारण त्यांना तिथे सेल फिक्स आहे. बरोबर. त्याच्यामुळे भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहेत. बरोबर. म्हणजे ग्राहकांची संख्या आपल्या देशात प्रचंड आहे. येस. आणि कन्झम्पशनही जास्त आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ते मार्केट एक्सपांड झालंय. राईट. आणि हे एक्सपांड होणारं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये MNC कंपनीज भारतामध्ये येत आहेत आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्र जर आपण बघितलं थ्रूआउट द इयर्स पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरच असतो. इंडस्ट्रियलायझेशन सगळ्यात जास्त आपल्याकडे झालंय. त्याच्यामध्ये आज म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रचंड संधी त्याच्यामुळे उपलब्ध आहेत असं मला वाटतं. नक्कीच. आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना संधी आहेत आणि त्यामुळे आपण नक्कीच तरुणांना सगळ्यांचंच म्हणणं आहे, देशाचं देखील म्हणणं आहे की उद्योग क्षेत्रात. बरोबर. सर उद्योग क्षेत्रात यावं हे इथपर्यंत ठीक आहे, पण आता आपण जेव्हा विशेषतः महाराष्ट्रीयन तरुणांविषयी बोलतो तेव्हा आपल्याला कौटुंबिक पार्श्वभूमी बऱ्याचदा नसते उद्योगाची. आणि जेव्हा आपण म्हणतो की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, पहिलीच पिढी आहे, तुम्हाला काहीतरी उद्योग सुरू करायचा आहे, घरातून मार्गदर्शन नाही, नक्की काय करायचं हे कळत नाही, कुठला उद्योग निवडावा, इथपासून आपण सुरुवात करू. बरोबर मॅडम, अतिशय चांगला प्रश्न विचारलात आपण की आजच्या तरुणाला
म्हणजे माझं नेहमी म्हणणं आहे की भारतामध्येच इव्हन की उद्योजक जो आहे तो बाय ॲक्सिडेंट घडतोय. म्हणजे 100 जर उद्योग असतील तर 4-5% मुलं ठरवतात की मला व्यावसायिक व्हायचं आहे आणि मग व्यवसाय सुरू करायचा आहे. पण बाकी ठिकाणी काय होतं की चांगली नोकरी मिळत नाहीत. म्हणजे आपल्याकडे एज्युकेशन सिस्टीमच अशी आहे की एज्युकेशन का तर मला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून, आणि मग ती नाही मिळाली, काही करता नाही आलं, मग बऱ्याचदा उद्योगामध्ये तो येतो. आता उद्योग निवडताना 2-3 प्रकार याच्यामध्ये आहेत. एक तर जो कॉलेज पासआउट झाला आहे आणि त्याला उद्योग सुरू करायचा आहे. दुसरा जसं तुम्ही म्हणालात की एखादा व्यक्ती काही नोकरी करतोय, काही वर्ष नोकरी करतोय, मग त्याला व्यवसायामध्ये यायचं आहे. तिसरा प्रकार असा आहे की ऑलरेडी त्याचा काहीतरी एक व्यवसाय आहे, पण त्याला काहीतरी वेळ उपलब्ध आहे, मग अजून कुठला तरी व्यवसाय निवडायचा. कारण व्यवसाय हा फक्त पैसे मिळतोय म्हणून तो व्यवसाय करायचा, हे जर केलं तर तो फेल व्हायचं चान्सेस खूप जास्त आहेत. अच्छा, पण मग सर बहुतेक जण पैसा मिळावा किंवा आपल्याकडे भरपूर आर्थिक सुबत्ता यावी यासाठी यामध्ये जातात. तर मॅडम त्याच्या पहिले आपल्याला त्याविषयी आवड पाहिजे. अच्छा, आवड पाहिजे म्हणजे काय, पैसे मिळणं ही आवड असू शकत नाही. आलं लक्षात. आवड म्हणजे काय असू शकते की ते जे काम तुम्ही करताय, एखाद्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आवड असते, एखाद्याला लेखनामध्ये आवड असते, एखाद्याला वकीलमध्ये आवड असते, एखाद्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आवड असते, एखाद्याला शेतीविषयी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्याविषयी आवड असते. तर त्याला ज्या क्षेत्राविषयी आवड आहे ना, त्या क्षेत्रामधला जर त्यांनी व्यवसाय निवडला तर तो यशस्वी व्हायचं प्रमाण प्रचंड जास्त वाढतं. प्रॉबॅबिलिटी त्याची खूप वाढते. त्याच्यामुळे निवडत असताना की माझी नक्की आवड काय आहे. समजा मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर मला ऑफिसमध्ये 12 तास आवडतंय का जायला. मला लक्षात. तर ते जर आवडतच नसेल एखाद्या व्यक्तीला तर तो त्यात यशस्वी नाही होऊ शकत. बरोबर. त्याच्यामुळे कुठलाही व्यवसाय ज्यावेळेस सुरू करायचा असतो, जसं म्हटलं की एखादा नोकरदार आहे, त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तो समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टिंगच्या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम आहे, तर एकतर आवड, दुसरा त्या क्षेत्रातला अनुभव. तुमच्याकडे टेक्निकल अनुभव जेवढा जास्त तेवढा तुम्हाला त्या व्यवसायामध्ये यश मिळायचं शक्यता जी आहे ती वाढते. बरोबर आहे. म्हणजे मला वाटतं की हा एक अतिशय मूलभूत असा मुद्दा आहे की तुमची आवड आणि कुठेतरी तुमचं व्यक्तिमत्व हे त्या व्यवसायाशी जुळलं पाहिजे. फक्त ह्याच्यामध्ये 4 लोकांना पैसा मिळतोय म्हणून मी त्याच्यात जाऊ नये. म्हणजे अगदी एक छोटं उदाहरण देतो त्याच्याविषयी. आता खूप ट्रेंड चाललाय की फ्रँचायझीच्या संदर्भामध्ये बघा, की मग ही फ्रँचायझी घेतली तर मग एवढे पैसे मिळतील, हे असं केलं तर असं होईल. पण बऱ्याचदा तुम्ही पाहिलं की तो व्यवसाय असा निवडला जातो की त्याच्यात त्याला आवडच नसते आणि तो अगदी 2-3 महिन्यामध्येच तो डबघायला येतो. बरोबर. त्याच्यामुळे त्या ट्रेंडला फॉलो न करता आपली जी आवड आहे, ज्याच्यात इन्स्टिंक्ट आहे, ती गोष्ट निवडली तर तो यशस्वी होऊ शकतो. नक्कीच. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे आणि मला वाटतं की जे उद्योग क्षेत्रात उतरू इच्छितात तर त्या प्रत्येकाने हा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. कारण जर नावडतं क्षेत्र जर तुम्ही निवडलं तर त्याच्यामध्ये खूप काळ कदाचित तुम्ही टिकू शकणार नाही. सर, उद्योग म्हटलं, व्यवसाय म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो भांडवल. बरोबर. तर काय करायचं भांडवलाचं? आता आपल्याकडे मुळामध्ये भांडवल हा म्हणजे आपण काय वर्षानुवर्ष हा इश्यू आहे. म्हणजे अगदी व्यवसाय सुरू करण्यापासून तो व्यवसाय किती मोठा असला तरी हा एक भांडवल हा एक मूलभूत विषय आहे. आता आपल्याकडे भांडवल काय असतं, एक तर आपल्या सेव्हिंगमधनं आपण काही व्यवसायात गुंतवणूक करू शकतो. दुसरी गोष्ट येते काय, आपल्याकडे काही जे आपण विचार करतो काही गोल्ड असेल किंवा काय असेल, मग आपण काहीतरी गोल्ड लोन करून त्या व्यवसायामध्ये गुंतवतो. आणि आता जर पुढे गेलो तर गव्हर्नमेंटने मुद्रा नावाची स्कीम आणलेली आहे, ज्याला अगोदर 10 लाखच लिमिट होतं प्रति व्यक्ती, ते आता ह्या बजेटमध्ये 20 लाखावर केलंय. अच्छा. म्हणजे जे सीड कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, तर ते सीड कॅपिटल आज बँका उपलब्ध करून देत आहेत. पण ते सुद्धा इतकं सहजासहजी बँका देत नाहीयेत. अच्छा. त्याचं रिझन्स आहेत की त्याची काहीतरी बॅकग्राऊंड असणं, त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न्स असणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं, त्या मॅनेजर्स जे काही ब्रांचमध्ये त्याला कर्ज करायचं आहे त्याचं जर रिलेशन असणं, ह्या गोष्टी पण त्याला मॅटर करतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी योजना आणली आहे, पण ती योजना हे करत असताना ती कशी घ्यायची
ह्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सर, मी काही उद्योजकांकडून, मोठ्या उद्योजकांकडून असं ऐकलेलं आहे की उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप भांडवलाची अशी गरज नसते, तर कुठेतरी तुमची इच्छा किंवा तुमचा आत्मविश्वास ह्या गरजेच्या असतात. हे जरी आपण खरं मानलं तरी जेव्हा आपण प्रॅक्टिकल येतो मुद्द्यावर, बरोबर, अगदी बरोबर, तर तेव्हा भांडवलाचे काय काय सोर्सेस, काय काय आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, काय काय मुद्दे आहेत, ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मॅडम, व्यवसायाला पैसाच लागतो. तुमच्याकडे 1000% आत्मविश्वास जरी असला तरी आज एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, एखादा 25 लाखाचा प्रोजेक्ट करायचा आहे, 50 लाखांचा प्रोजेक्ट करायचा आहे, तरी त्याच्यातले 25% सुद्धा स्वतःचेच असावे लागतात. अच्छा. 50 लाखाचा प्रोजेक्ट असेल तर 10 लाख रुपये त्याचं जे स्व मार्जिन आहे आपण म्हणूयात, ते स्वतःच असायला पाहिजे, ते लागतंच. आणि मग 40 लाख बँक देणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला जे काही EMIs येणार आहेत, म्हणजे व्यवसाय सुरू होईपर्यंत जे 5-6 महिने जाणार आहेत, त्याचं कॅपिटल पण तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे सोर्सेस जर बघितलं तर एक सोर्स असा आहे की तुमचं काही जे सेव्हिंग आहे ते आहे. दुसरा सोर्स तुमची जी काही मित्रमंडळी, नातेवाईक असतील जे तुम्हाला मदत करू इच्छित आहेत, त्यांच्याकडनं घेणं असेल, आईवडिलांकडनं काही पैसे घेणं असेल. त्याच्यानंतर बँक आहे, ज्याच्यात मी म्हटलं की अनसिक्युअर्ड लोन ज्याला म्हणतो आपण, मुद्रा सारखी स्कीम आहे. काही NBFCs ज्या आहेत त्या सुद्धा विनातारण कर्ज देतात, पण त्या लगेच नवीन उद्योजकांना देत नाहीत. त्याचा थोडासा ट्रॅक तयार झाला त्या देतात, पण त्यांचं व्याजदर सुद्धा खूप जास्त असतात, 16%, 18%, 20%. तर ते सोर्सेस आहेत. त्याच्यामुळे बँकापासून सुरुवात केली पाहिजे. आणि बँकेबल प्रोजेक्ट असेल तर, कारण बँक जर फंड करते तर ती सुद्धा काहीतरी स्टडी करत असते. म्हणजे मग तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात असं त्याला आपण म्हणू शकतो. नक्कीच. उद्योग जेव्हा सुरू करायचा आहे तर तेव्हा काय मला बेसिक कागदपत्र काय काय लागतात मूलभूत, की माझ्याकडे या गोष्टी माझ्याकडे क्लिअर पाहिजेत आणि तरच मी उद्योग आधार काढू शकते किंवा पुढे काय जाऊ शकते, तर ही कुठली कागदपत्र आहेत? बेसिकली आपल्याकडे व्यवसाय सुरू करायचे जे काही प्रकार आहेत बेसिक, त्याच्यामध्ये प्रोप्रायटरशिप आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तो सेल्फ एम्प्लॉयमेंट, तो स्वतःच काम करतोय, त्याला प्रोप्रायटरशिप आपण म्हणतो. त्याच्यामध्ये उद्यम नावाचं एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं, त्याला बेसिक KYC वरती ते सर्टिफिकेट मिळतं. एखादा उद्योजक फूड क्षेत्रामध्ये असेल तर त्याला फूड लायसन्स एक असतं. असं काही जे काही सेक्टर वाईज काय असतील तर स्पेसिफिक, पण उद्यम रजिस्ट्रेशन आणि शॉप ॲक्ट लायसन्स या दोन्हीवरती त्याचं करंट अकाउंट ओपन होऊ शकतं. आणि तो एक आपण ज्याला म्हणतो की फॉर्मली तो एक प्रोप्रायटरशिपचा व्यवसाय करू शकतो. दुसरी गोष्ट येते की पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये, म्हणजे अनेकदा काय होतं की एकाकडे पैसे असतात, एकाकडे टेक्निकल नॉलेज असतं, आणि जसं आपण म्हणतो की ज्याच्याकडे टेक्निकल नॉलेज असतं त्याच्याकडे पैसा नसतो किंवा कलाकाराकडे पैसा नसतो. मग ते दोघं एकत्र येऊन काहीतरी करायचा विचार करतात, किंवा प्रोजेक्ट मोठा असतो त्यामुळे भांडवल कमी पडतं, मग दोघं एकत्र येऊन प्रोजेक्ट करतात, मग त्याला पार्टनरशिप फर्म आपण म्हणतो. पार्टनरशिप फर्म रजिस्टर करून सेम पुढचे डॉक्युमेंट्स करून तो ती फर्म चालू करू शकतो. पुढे मग एक LLP आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, त्याच्या पुढे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तो करू शकतो, तो 1 पर्सन कंपनी करू शकतो. शेतकऱ्यांसाठी एक FPO नावाची कॉन्सेप्ट ROCने आणली आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो ज्याला आपण म्हणू की व्यवसायाची सुरुवात करू शकतो. नक्कीच. म्हणजे व्यवसायाची जेव्हा सुरुवात करायची असते तर तेव्हा प्रोप्रायटरशिप हे एक मूलभूत गोष्ट आहे, तिथपासून आपण सुरू करू शकतो, किंवा मग पार्टनरशिपमध्ये आपल्याला अनेक संधी देखील उपलब्ध आहेत. या सगळ्याविषयी आपण आणखी खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. आत्ता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बदलत्या काळामध्ये उद्योग क्षेत्रात काय वेगवेगळ्या संधी आहेत याविषयी आपण जाणून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत चार्टर्ड अकाउंटंट अभिजित थोरात सर. सर, तुम्ही मगाशी सांगितलं ब्रेकवर जाण्यापूर्वी की वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण प्रोप्रायटरशिप आहे, भागीदारी आहे. तर विशेषतः भागीदारीमध्ये जेव्हा लोक जातात तर बऱ्याचदा असं होतं की काही वर्ष ती भागीदारी चांगली होते आणि मग नंतर काहीतरी गणित बिघडतं आणि मग ती मोडते. बऱ्याचदा त्याने कटुता पण येते. तर भागीदारी मुळात करतानाच काय काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने हे सगळं, म्हणजे ती भागीदारी पूर्ण बराच काळ टिकेल, हे आपण बघू शकतो.
काय आहे की अनेकदा मी पाहतो की जसं म्हटलं की कॅपिटल कमी पडतं, टेक्निकल नॉलेज कमी पडतं, म्हणून भागीदारी करण्याचा विचार सगळेजण करतात. म्हणजे तो एकदम पॅरल आहे. किंवा दोन मित्र कंपनीमध्ये काम करत असतात, मग आपण एकत्र येऊन काहीतरी करू. कॉलेजचे मित्र असतात किंवा दोन रिलेटिव्ज असतात आणि मग ते विचार करतात की आपण त्याच्यात जाऊ. पण माझं नेहमी सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन आहे की तुमची मनं जुळतात का हे पाहिलं पाहिजे. अच्छा. म्हणजे मनं जर जुळत असतील तर त्याच्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. तुमचे स्वभाव जुळत असतील तर आपण त्या व्यवहारामध्ये गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की तुमच्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे की व्यवहार महत्त्वाचा आहे. अच्छा. हे याच्यासाठी की पार्टनरशिपमध्ये ज्यावेळेस नुकसान होतं, तो व्यवसाय नुकसानीमध्ये जातो, त्यावेळेस तुम्हाला माणूस जर महत्त्वाचा असेल तर ती गोष्ट टिकू शकते. अच्छा. जर व्यवहार महत्त्वाचा असेल तर एखादा चांगला कमावलेलं नातं किंवा चांगला कमावलेला मित्र आपण त्या व्यवहारामुळे गमावू शकतो. त्याच्यामुळे सुरू करत असताना ह्या दोन गोष्टी बेसिक आहेत की आपला स्वभाव जुळतोय का, टेक्निकल बाकी गोष्टी पुढे आहेत. आणि मग काळजी घेत असताना त्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस आपण येतोय तर तो व्यवसाय जर नफ्यात असताना तर अगदी आनंद आहे. खरं. पण जर ज्यावेळेस नुकसानीची वेळ येणार आहे त्यावेळेस तुमची क्लॅरिटी असायला हवी की जर समजा 1 लाख रुपये नुकसान झालं तर 50,000 रुपये तुला बेअर करायचे, 50,000 रुपये मला बेअर करायचे. काही जण काय करतात की 0 कॅपिटलवरती सुरू करतात. म्हणजे सुरुवातीचं सीड कॅपिटल त्यांच्याकडे असतं, समजा 5 लाख रुपये लागतात ते आहेत. परंतु ज्यावेळेस तो धंदा नफ्यामध्ये येत नाही त्यावेळेस पुन्हा कॅपिटल टाकावं लागतं धंद्यामध्ये. आणि मग ते कॅपिटल टाकत असताना अनेकदा वाद होतात किंवा ते तो कॅपिटल जो कोणी एक्स्ट्रा टाकेल त्याला ते बँकेचं व्याज तरी त्यांनी दिलं पाहिजे. किंवा जो टेक्निकली जबाबदारी सांभाळतोय त्याला एक सॅलरी देणं आपण ज्याला म्हणतो की नंतर जे वाद होतात ते ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे होत असतात. त्याच्यामुळे त्याची क्लॅरिटी आपण जर अगोदर ठेवली तर तुम्ही जसं म्हणाला सुरुवातीला तर ती लॉंग लाईफ पार्टनरशिप फर्म टिकू शकते. बरोबर आहे. म्हणजे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या, एक तर तुमची मनं जुळतायत का आणि दुसरं कुठेतरी पारदर्शकता जर असेल तर ह्या गोष्टी पुढे जाऊ शकतात. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. विशाल कोकाटे आपल्याशी बोलतायत पिंपरीहून. नमस्कार सर, मला असं विचारायचं, मी विशाल कोकाटे पिंपरीहून बोलतोय. नमस्कार, बोला. तर मला असं विचारायचं होतं की मी स्वतः ओनर आहे एका व्यवसायाचा. पण होतो म्हणजे कोरोना काळात माझा तो व्यवसाय काही कारणास्तव ठप्प झाला होता आणि माझे अनसेक्युअर्ड लोन चालू होते. बरोबर. पण आता ते अनसेक्युअर्ड लोन आता माझे टेक ओव्हर करायचे, तर त्यासाठी मला कुठली गाईडलाईन म्हणजे बँकेचं कुठलं प्रपोजल बँकेसमोर ठेवावं? बरं, आपण कुठला व्यवसाय करता? मी साडी म्हणजे कपड्यांचा आहे. तर आपण सुरुवातीला आपल्या प्रश्नाबद्दल काय सांगाल सर? मुळामध्ये त्यांचा व्यवसाय याचा क्लोथचा पण आहे, म्हणजे त्यांचं स्टोअर असेलच. तर त्यांनी तर जी जसं म्हटलं की मुद्राची जी स्कीम आहे नॅशनलाइज बँकेमध्ये त्यासाठी अप्रोच व्हावं. त्यांचा जो धंद्यातला जो स्टॉक आहे त्या स्टॉकवरती ती बँक त्यांना कॅश क्रेडिट फॅसिलिटी देऊ शकेल. बरं. जो काही त्यांचा आत्ता स्टॉक आहे किंवा त्यांना पुन्हा काही गोष्टी खरेदी करायच्या असतील विक्रीसाठी तर त्या स्टॉकच्या अगेन्स्ट त्यांना बँकेकडनं कॅश क्रेडिट फॅसिलिटी मिळू शकते. आणि मग कदाचित ते काही जे पैसे आहेत ते वापरून ते त्यांनी जे अनसिक्युअर्ड लोन घेतलंय, म्हणजे हीच उद्योजक चूक करतात की टर्म लोन घेतात व्यवसायासाठी. त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे भांडवल खेळतं भांडवल आहे तेच संपतं. त्याच्यामुळे त्यांनी जर मुद्रा लोन घेतलं आणि त्यातनं ती लोन बंद केली तर त्यांचं काय होईल, EMIचं बर्डनही कमी होईल आणि तो जो व्यवसाय आहे तो त्यांना सुरळीत लाईनवर आणता येईल. नक्कीच. म्हणजे खरं तर खूप ह्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी असतात, विशेषतः जिथे पैसा येतो तिथे. तर ह्याच्यामध्ये आपण चार्टर्ड अकाउंटंट आहात, आपला 10 वर्षांचा अनुभव आहे, तर ह्याच्यामध्ये CAचा रोल कुठे येतो ह्या सगळ्या व्यवसायामध्ये? म्हणजे अगदी छोटासा व्यवसाय असेल तरी त्याच्यामध्ये मला वाटतं येत असेल. मुळामध्ये मॅडम काय आहे की चार्टर्ड अकाउंटंट हा एक पूलच आहे या सगळ्या उद्योजकतेमध्ये. आणि म्हणजे उद्योग करण्यामध्ये त्यांच्या लिगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यामध्ये जर झाला म्हणून चार्टर्ड अकाउंटंटचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. चार्टर्ड अकाउंटंट काय करतात की एकतर लिगल फॉर्मेशन करून देणं, म्हणजे जसं म्हटलं की उद्यम शॉप ॲक्ट आहे, पार्टनरशिप डीड आहे, प्रायव्हेट लिमिटेड फॉर्मेशन आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर त्याचं डिस्कशन तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंट बरोबर केलं पाहिजे.
म्हणजे व्यवसाय सुरू करायच्या अगोदर, कारण तो वेगवेगळ्या उद्योजकांबरोबर ऑलरेडी त्यांनी वर्षानुवर्ष काम केलेलं असतं. त्या व्यवसायाविषयी त्याला थोडंफार चांगल्यापैकी माहिती असतं. तो त्याला गाईड करू शकतो. तो त्याचा स्ट्रक्चर विषयी त्यांना सांगू शकतो. त्याचं प्रपोर्शन, समजा पार्टनरशिप करायची, शेअर होल्डिंग काय पाहिजे, नक्की तुम्ही प्रोजेक्टमध्ये सगळ्या कॉस्ट पकडल्यात का, तर सुरू करण्याच्या पहिले सुद्धा तो मार्गदर्शन करतो. व्यवसाय सुरू झाल्यानंतर जे आपल्याला इन्कम टॅक्स आणि GST हे 2 जे काही टॅक्सेस आहेत त्या बाबतीमध्ये तो प्लॅनिंग करू शकतो, टॅक्स प्लॅनिंग करू शकतो, त्याची कंप्लायन्सेस करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ज्याला आपण म्हणू की गाईड आणि फिलॉसॉफरचं काम जे आहे ते चार्टर्ड अकाउंटंटचं ज्याला आहे. आमचे एक मित्र आहेत, ते म्हणतात की चार्टर्ड अकाउंटंट हा उद्योगाचा डॉक्टरच आहे. त्याला त्याची नाडी माहिती असते. त्याच्यामुळे त्याच्याशी आपण चर्चा करून त्याविषयी पुढे निर्णय घेतले तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. नक्कीच सर. तुम्ही टॅक्सेशनचा उल्लेख केला, तर टॅक्सेशन बद्दल आणि GST याबद्दल सांगा. आता आपल्याकडे मुळामध्ये 2 टॅक्स आहेत, ज्याला आपण एक डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. डायरेक्ट टॅक्समध्ये फॉर्मली इन्कम टॅक्स येतो, डायरेक्ट तो जातो. म्हणजे जसं आपण एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असू तर TDS कट होतो त्याचा, किंवा एखादा सॅलरीड एम्प्लॉई आहे तर त्याचा ऑलरेडी टॅक्स कट करून टॅक्स पेमेंट करतात. तो डायरेक्ट टॅक्सेसमध्ये येतो इन्कम टॅक्स. दुसरा जो आहे तो GST आहे. GSTला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. इनडायरेक्ट म्हणजे काय, तो आपल्याला कळत नाही पण आपल्या खिशातनं जातो. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून टूथब्रशपासून जे वापरायला सुरुवात करतो तर झोपेपर्यंत जे काही गोष्टी वापरतो त्याच्यात आपण टेक्निकली टॅक्स देत असतो. म्हणजे त्या किमतीमध्ये आपण तो इन्क्लूडच असतो. म्हणजे त्याच्यामुळे अगदी आपण मोबाईल घ्या, गाडी, कुठलीही गोष्ट आपण आज जर बघितली, आज सलूनमध्ये जरी गेलं तरी सुद्धा त्याच्यावर GST आहे. तर तो GST आहे. तर इन्कम टॅक्स जे आहे आपल्याकडे अजूनही उद्योजकांची अशी धारणा आहे की लोनची फाईल करायची म्हणून ITR करायचं, म्हणजे लोन होणारे म्हणून ITR करायचं. ते असं नाहीये. म्हणजे नक्कीच म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्नच्या फाईलवरतीच कर्ज होतं, कारण त्याच्यामध्ये बॅलन्स शीट, त्याच्यात प्रॉफिट अँड लॉस किती होतोय, त्याचं रिपेमेंट किती होऊ शकतं, हे सगळं येतं. परंतु इन्कम टॅक्स रिटर्न हे कशासाठी आहे की गव्हर्नमेंटनी काही स्लॅब्स दिलेत, त्या स्लॅबच्या वरती जर तुमचं उत्पन्न गेलं तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. मग त्याच्या कॅल्क्युलेशनसाठी इन्कम टॅक्स रिटर्न आहे. पण आपल्याकडे अजूनही लोन होणार आहे, मला लोन करायचं आहे म्हणून ती रिटर्नची फाईल केली जाते. तर इन्कम टॅक्स रिटर्न करणं प्रचंड गरजेचं आहे, कारण तुम्हाला जर, मी ज्याला म्हणतो की तो आपला एक आरसाच असतो आपल्या व्यवसायाचा, आपल्या स्वतःचा. कारण किती जरी आपण म्हटलं तर ते व्यवसाय तुमचा मोठा असेल, तो जर पेपरवर नसेल तर तुम्हाला बँक उभी करणार नाही. त्याच्यामुळं इन्कम टॅक्स, GST मध्ये काय केलं गव्हर्नमेंटनी की जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना 20 लाखापर्यंत GSTची आवश्यकता नाही आहे रजिस्ट्रेशनची. जे ट्रेडिंगमध्ये आहेत त्यांना 40 लाखाचं लिमिट दिलं आहे. त्याच्यावरती जर आपला व्यवसाय जात असेल तर ते रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. आता अनेक ग्रामीण भागामध्ये तालुका लेवलला मी एक ऑब्झर्व करतो की GST रजिस्ट्रेशन घेतलेलं असतं, पण त्याच अकाउंटवरती ते इतरही ट्रान्झॅक्शन करत असतात. म्हणजे काही ग्राहकांना GSTचं बिल देतात, काही ग्राहक म्हणतात आम्ही तुम्हाला GST देणार नाही, ते सुद्धा पैसे त्याच्यात येत असतात. मुळामध्ये काय की पुढे जाऊन समजा एखाद्याचा 1 कोटीचा टर्नओव्हर झाला असेल आणि त्यांनी 20 लाखाची GSTची बिलं असतील आणि 80 लाखाचा जो आहे विदाऊट GST असेल, तर गव्हर्नमेंट त्याच्याकडनं त्या 80 लाखावर ते 18% प्रमाणे पैसे घेऊ शकतात. त्याच्यामुळे ही काळजी घेणं ज्याला आपण म्हणतो ती घेतली पाहिजे. मग याचं नॉलेज चार्टर्ड अकाउंटंटचीच तुम्ही चर्चा करायला हवी, त्याचं मार्गदर्शन घ्यायला हवं. तुम्ही जर काहीतरी मनानेच औषध उपचार घेतले तर अडचण निर्माण होऊ शकते. खरंय. GST आणि टॅक्सेशन हा तर आहेच महत्त्वाचा मुद्दा, पण उद्योग सुरू करायचा असतो तेव्हा बँकेत खातं उघडणं आणि ते त्या उद्योगाच्या नावाने उघडणं. बरोबर. तर ह्याबद्दल काय सांगाल की कुठल्या पद्धतीचं खातं, करंट अकाउंट की काय उघडावं? आता अनेक उद्योजक बघतो मी की जे किराणा मालाचं दुकान असतं किंवा एखादी बेकरी असते तर ते सेव्हिंग खातंच ऑपरेट करत असतात. ॲक्च्युली सेव्हिंग खातं आहे तुमच्या बचतीसाठी आहे. उद्योगासाठी हे करंट खातंच पाहिजे व्यवसायाच्या नावाने. का तर करंट खात्यावरती तुमचा जो काही व्यवसाय होतोय तो त्याच्यावर रिफ्लेक्ट होतो. म्हणजे ज्या अडचणीनंतर बँकेमध्ये येतात की मला बँक कर्ज देत नाहीये, पण बँक का देत नाहीये तर तुझं एक फॉर्मल ज्याला ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे, जे एक पट्टी आपण म्हणतो, त्याच्यात बेसिक आहे की तुमचं उद्योगाचं जे आहे ते करंट खातं असणं गरजेचं आहे, ज्याच्यातनं तुम्ही गोष्टी करू शकता. आणि बँकेला सुद्धा
तो एक व्यवसायाचा आरसाच आहे करंट खातं. म्हणजे त्यामुळे व्यवसाय सुरू करताना करंट खात्याने सुरू करावे, सेव्हिंग खातं टाळावं शक्य. अच्छा, नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय. विनया परब आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये टॅक्स वाचवण्यासाठी कोणकोणते चांगले मार्ग आहे? धन्यवाद. टॅक्स वाचवण्यासाठी कुठले मार्ग आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. टॅक्स वाचवण्यासाठी आत्ता तर रिसेंट बजेट आलंय, अगोदर प्री बजेट ज्याला म्हणूयात, त्याला वेगवेगळ्या गोष्टी होत्या की 1.5 लाखापर्यंत आपण इन्शुरन्स असेल किंवा LSSचे म्युच्युअल फंड्स असतील, हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा हाऊसिंग लोन जे असतं त्याचा इंटरेस्ट असेल, अशा गुंतवणुकीच्या गोष्टी होत्या ज्याच्याने टॅक्स वाचला होता. आता एक नवीन स्कीम आली आहे गव्हर्नमेंटची, ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काही गुंतवणूक करू नका. त्या पद्धतीने त्यांनी ते टॅक्सेशन सिम्प्लिफिकेशन होण्यासाठी रेट्स त्या पद्धतीने कमी केलेले आहेत. अच्छा. पण व्यवसायामध्ये जर आपण, ज्याला आपण टॅक्स प्लॅनिंग आपण म्हणतो, म्हणजे टॅक्स कुठं आपण चुकवत नाही, टॅक्स प्लॅनिंग म्हणतो. म्हणजे काय की एखादा उद्योग आहे प्रोप्रायटरशिप, त्याच्यामध्ये घरातलीच 2-3 मंडळी सुद्धा काम करत असतात. त्याची मिसेस काम करत असते, एखादा भाऊ काम करत असतो किंवा मुलगा काम करत असतो. तर तुम्ही त्यांना सॅलरी देऊ शकता त्याच्या स्केलनुसार. एखादा अकाउंटचं काम बघणार असेल त्याच्या स्केलनुसार तेवढी तुम्ही सॅलरी देऊ शकता. तर ती जी सॅलरी आहे ती तुम्हाला व्यवसायाचा खर्च म्हणून इन्कम टॅक्सला ग्राह्य धरली जाते. म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या व्यवसायासाठी तुम्ही वापरता ते खर्च तुम्ही तुमच्या जर याला दाखवले तर त्याच्यातून तुम्हाला टॅक्स वाचू शकतो. नक्कीच सर. सर, आपण जेव्हा कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय करायचा असेल तर तेव्हा अगदी सुरुवातीला आपण बोललात की एक आहे ती म्हणजे सेवा देणे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, काही उत्पादनं आहेत, प्रॉडक्ट्स आहेत आणि ट्रेडिंग आहे. बरोबर. तर ह्या तिन्हीबद्दल थोडंसं सविस्तर सांगा ना. आता खरंच सगळ्या याची जी सुरुवात होते व्यवसायाची ती मॅन्युफॅक्चररमधनं होते की एखादी व्यक्ती प्रोडक्ट बनवते. मग प्रोडक्ट बनवल्यानंतर ते प्रोडक्ट बनवत असताना अनेक सर्व्हिसेस लागतात. जसं IT असेल किंवा इन जनरल अलाइड पण ज्याला म्हणू आपण, डॉक्टर्स असतील, लॉयर्स असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, टेक्निकल कन्सल्टंट्स असतील, मॅनपॉवर सप्लायर्स असतील. म्हणजे प्रोडक्शन ज्यावेळेस होतं, जसं मी म्हणतो की आता कोविडनंतर, म्हणजे कोविडमध्ये जसं चायनावरची डिपेंडन्सी अख्ख्या जगाला कळालं की आपण खूप जास्त डिपेंड नाही राहायला पाहिजे, म्हणून प्रत्येक देशाने आता आपल्याच देशामध्ये कसं मॅन्युफॅक्चरिंग होईल याच्याकडे फोकस केला आहे. मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रोडक्शन होतं, बरोबर, बेस ज्याला म्हणतो, त्याच्यातनं मग सर्व्हिस इंडस्ट्री उभी राहते. आता मग सर्व्हिस इंडस्ट्री उभी राहिल्यानंतर आता बऱ्याचदा काय होतं की मॅन्युफॅक्चररचं जे काही वर्किंग कॅपिटल आहे ते त्याच्यातच संपून जातं प्रोडक्शन करण्यामध्ये. मग आता जे काही माल विकायचा ते कसा विकायचा, मग ट्रेडर त्याच्यात येतो. ट्रेडरचं मार्जिन अगदी कमी असतं, 50 पैसे 30 पैसे इतकंच असतं, पण त्याच्याकडे एक्सेस कॅपिटल असल्यामुळे तो यांच्याकडनं विकत घेतो, तो समोर विकतो आणि त्याच्यावर तो पैसे कमवतो. मग ही एक चेन आहे. जसं मी म्हटलं की मॅन्युफॅक्चरिंग हब जसा भारत आता होतोय, BIS नावाची गोष्ट सरकारने आणली आहे की मॅक्सिमम प्रोडक्शन जे आहे ते आपल्याच देशामध्ये व्हावं असं गव्हर्नमेंटचे डायरेक्शन्स आहेत आणि त्यानुसार कामही चालू आहे. आणि त्याच्यामुळे मग अलाइड सर्व्हिसेस, अलाइड ट्रेडिंग, त्याच्यात शेतीचं जरी आपण उदाहरण घेतलं, शेतीमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग, परत सर्व्हिस आणि ट्रेडिंग अशा गोष्टी आहेत. तर मॅन्युफॅक्चरिंगमुळे या तिन्ही इंडस्ट्रीला भरपूर स्कोप निर्माण झाला आहे. नक्कीच. म्हणजे हे खरं तर आपण बघितलं तर एकाच परिघातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. तर नक्कीच एक कुठेतरी उद्योग नक्की काय आहे ते समजून घेणं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उतरणं आणि मग पुढच्या ज्या गोष्टी आहेत की तुमचं एक उत्पादन आलं तर त्याला पुढे काय करायचं, त्याचं कसं मार्केटिंग करायचं, विपणन कसं करायचं, याविषयी देखील आपण बोलणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बदलत्या काळात उद्योगाच्या संधी याविषयी आपण बोलतोय आणि मग त्यामध्ये उद्योग कसा सुरू करावा, कुठला निवडावा, त्यातलं टॅक्सेशन काय आहे याबद्दल आपण जाणून घेतलं. एक खूप सुंदर असं वाक्य आहे की आपण स्वतःला सुधारण्यामध्ये जर जास्तीत जास्त वेळ घालवला तर इतरांचे दोष दाखवण्यामध्ये आपला वेळ जाणार नाही किंवा आपल्याला तो वेळ मिळणारच नाही. तर उद्योगातही स्वतःला कसं सुधारायचं, कसं अपडेट ठेवायचं याविषयी आपण माहिती करून घेऊया. आपल्याला मार्गदर्शन करतायत
चार्टर्ड अकाउंटंट अभिजित थोरात सर. सर, बिझनेस एटिकेट्स नावाचा एक प्रकार असतो म्हणा, किंवा आपण त्याच्याबद्दल वाचलेलं असतं वेगवेगळ्या मॅगझिन्स मध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये. तर काय नक्की असतं, काय असतात बिझनेस एटिकेट्स? एटिकेट्स म्हणजे मी त्याला गुड हॅबिट्स ज्याला आपण म्हणू, चांगल्या सवयी असतात ना, जसं शाळेमध्ये आपण असताना काही चांगल्या सवयी असतात, तशाच उद्योगच्या जगामध्ये सुद्धा त्या डेव्हलप झाल्यात कालांतराने. म्हणजे साधी सवय ज्याला आपण म्हणू की आपण ज्यावेळेस फोन कॉल करतो एखाद्याला व्यवसाय करत असताना, तर ते आपण काही जण सकाळी 7लाच वगैरे फोन करतात. तर ते कळायला पाहिजे की अरे ऑफिसेस 10 वाजता सुरू होतात, 10 सव्वा 10 वाजता. तर आपण कुठल्याही व्यक्तीला फोन करत असताना लगेच फोन करण्यापेक्षा तो एक तासाभराने फोन करायला हवा. किंवा संध्याकाळी काही लोक रात्री 9-10 वाजताच फोन करतात. तर तो त्याचा पर्सनल प्रत्येकाचा वेळ आहे. तर हा एक फोन मधला एटिकेट आहे. दुसरा जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये की काही लोक फोन करण्याला सुरुवातच करतात डायरेक्ट विषयाची. अगोदर बोललं पाहिजे, काय आहे, फ्री आहे का, बोलता येईल का, एक बेसिक ज्या गोष्टी आहेत. कारण की काय होतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या उद्योजकाशी बोलत असतात, एखाद्या बँकेच्या मॅनेजरशी बोलत असतात, आणि तुम्ही जर अशा पद्धतीने अप्रोच झालात तर त्याचं एक इम्प्रेशन त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह तयार होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही एटिकेट्स मधला फोनच्या बाबतीतले एटिकेट्स आपण करू शकतो. सेम तुम्ही ईमेल करता किंवा एखाद्याला ग्रीट करता तुम्ही, त्यावेळेस आपण बघितलं की व्हिजिटिंग कार्ड देताना आपण एक थोडंसं फॉर्मली दिलं त्याला बरं वाटतं. काय जण असे काढतात खिशातनं कुठेतरी आणि देतात, तर ते पॉकेटमधनं काढलं, त्याला ते दिलं, व्यवस्थित ते ग्रीट केलं त्याला. तर एक ती आपण म्हणू की एक डेव्हलप झालेली एक संकल्पना आहे एटिकेटची. तर ती फॉलो केली, त्याचा एक आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, राईट. तर ते फॉलो होतं. जसं उद्योजक बँकेमध्ये एखादे जातात आणि डायरेक्ट सुरू होतात की आम्ही असंच होत नाही, तेच होत नाही, पाढावा असतात त्या गोष्टीचा. त्यापेक्षा त्याच्याशी आधी समजून घेतला, तो मुद्दा मांडला, तर गोष्टी अजून काहीतरी चांगल्या होऊ शकतात. तर मला असं वाटतं की हे जे एटिकेट्स आहेत व्यवसायातले किंवा एम्प्लॉईच्या बाबतीमध्ये सुद्धा अगदी टायमिंग, त्याला ऑफिस आवर्स नंतर फोन न करणे असेल किंवा तो सुट्टीवर असेल तर ती सुट्टी कशासाठी आहे की ऑफिस नंतर घेतलेली आहे ना त्यांनी, त्या सुट्टीवर फोन न करणं असेल. तर अशा वेगवेगळ्या अँगलने आपण ज्याला म्हणतो की ते एटिकेट्स आपण फॉलो करायला हवेत, त्याच्याने आपलीच प्रतिमा सुधारते. नक्कीच. म्हणजे खरं तर खूप छोट्या गोष्टी आहेत, पण त्या जर पाळल्या तर त्याचा परिणाम हा उत्तम आणि चांगला होऊ शकतो. आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, पूर्वीच्या काळामध्ये जे वयस्कर लोक म्हणा की सिनियर सिटीजन जे लोक होते ते बिझनेस करायचं म्हणजे की त्यांनी काय मार्केटिंग म्हणा किंवा जाहिरात वगैरे असे काही नव्हते त्यावेळी. त्यांचे बिझनेस करायची पद्धत वेगळी होती. पण आत्ताची युवा पिढी जी आहेत त्यांचे बिझनेस करायचे म्हणजे मार्केटिंग म्हणा, इकडे तिकडे सांगणे, जाहिरात करणे हे प्रकार असतात. मग त्यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये आता बदल होत चाललेला आहे. मग आता युवा पिढीने बिना जादा खर्चिक न होता नवीन संधी, नवीन उपलब्ध उपक्रम कशा प्रकारे केले पाहिजे आणि बिझनेस केले पाहिजे म्हणजे त्यांचा व्यापार द्विगुणित होईल आणि चांगल्या प्रकारे होईल, काय मार्गदर्शन करणार असं माझा प्रश्न होता मॅडम. धन्यवाद सर. एक खूप छान मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय की नवीन पिढीचा बिझनेस आणि जुन्या पिढीचा बिझनेस. बऱ्याचदा असं सर होतं की नवीन पिढी उद्योगात उतरते आणि मग त्यांचं मार्केटिंग म्हणा, सोशल मीडिया आणि एकूण जो भपका असतो तो खूप मोठा होतो आणि मग दुर्दैवाने असंही होतं की मग 4-5 वर्षांनी कुठेतरी बंद पडतो बिझनेस. तर या मूलभूत गोष्टीबद्दल काय सांगाल? मुळामध्ये अतिशय मार्मिक आणि योग्य प्रश्न त्यांनी विचारलाय. मुळामध्ये काय आहे की मॅडम, ब्रँडिंग करणं आणि ब्रँड होणं हा वेगळा पार्ट आहे. ब्रँडिंग करणं आणि ब्रँड होणं. ब्रँडिंग कुणी करू शकतो. अच्छा. ज्याचं काही नसेल तरी करू शकतो. ब्रँड म्हणजे काय की तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता जी आहे ती होणं म्हणजे ब्रँड तयार होणं. ज्याच्यामध्ये तुमची सचोटी आली, तुमची सर्व्हिस आली, तुमचं प्रॉडक्टची क्वालिटी आली, तुमचं स्वतःचं डेडिकेशन आलं. या सगळ्या गोष्टीतनं तो एखाद्या व्यवसायाचा ब्रँड, आपण का म्हणतो की टाटा ब्रँड आहे, तर त्यांनी या सगळ्या गोष्टीवर काम केलंय म्हणून, की त्यांनी जाहिरात केली म्हणून ते ब्रँड नाही आहेत. हा मूलभूत आताच्या उद्योजकांनी समजून घेतलं पाहिजे की चांगला लोगो केला आणि चांगलं काहीतरी पोस्ट केली म्हणून तो ब्रँड होत नाही. ते एक टूल आहे, नक्कीच आहे. जसं ते म्हटलं की कमी खर्चिक कसं करता येईल, की आता सोशल मीडिया तसा फ्रीच आहे. बरोबर आहे. प्राइमा फेशियल फ्रीज आहे. तर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही गोष्टी पोहोचवू शकता. तुम्ही कस्टमरचा एक्सपिरियन्स चांगला करू शकता. लोकांना तुमच्या जे काही युनिट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सवर काम करू शकता.
ज्याला असं म्हणतो की माउथ पब्लिसिटी जो प्रकार आहे, म्हणजे तुम्ही चांगली सर्व्हिस दिली तर चांगली लोक तुम्हाला कनेक्ट होत राहणार आहेत. म्हणजे तुम्ही त्या ब्रँडिंगच्या बजेटमध्ये खूप जास्त अडकण्यापेक्षा तुम्ही व्यवसायाच्या फंडामेंटल्सवरती, म्हणजे मूलभूत ज्या स्ट्रेंथ आहेत तुमच्या व्यवसायाच्या, तर त्याच्यावरती जर फोकस केला तर माझ्या मते अगदी कमी खर्चामध्ये व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. बरोबर आहे. साधारण काहीतरी गणित सांगता येईल सर, की आपण आपल्या व्यवसायाची जे मूळ आहे, म्हणजे समजा काही प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिसेस आहे, त्यावर वेळ म्हणा, पैसा म्हणा, साधारण किती खर्च करावा, आणि मार्केटिंग किंवा जाहिराती, सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, तर ह्यावर साधारण काय असं काही सांगू शकाल गणित? त्याला मॅडम 2 वे आउट आहेत, 2 गोष्टी आहेत. म्हणजे ह्या एक गोष्ट अशी आहे की जी आता नवीन स्टार्टअप नावाचं कल्चर झालंय एक, आणि दुसरी की आपण जो नॅचरली व्यवसायामध्ये येतो, सुरुवात छोटी करतो, कस्टमर्स ॲड करत जातो आणि मग पुढे जातो, अशी एक सिस्टीम आहे. बरोबर. तर आता काय झालं की स्टार्टअप जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये असं आहे की ब्लड बाथ त्याला मी म्हणतो, प्रचंड नुकसान करायचं. म्हणजे आता तुम्ही कुठलीही मोठी नावं घेतली तर कोट्यावधी रुपयाचं नुकसान आहे. म्हणजे 100 कोटी रुपयाचं ॲडव्हर्टायझिंग बजेट आहे आणि रेव्हेन्यू 2च कोटी आहे. रेव्हेन्यू म्हणजे सेल म्हणतो मी फक्त, सेल, प्रॉफिट नाही. सो त्या याच्याकडे मी थोडासा निगेटिव्ह नजरेने पाहतो की तो व्हॅल्युएशन गेम आहे आणि त्या पद्धतीने आहे. तर एक बेसिक उद्योजक ज्याला आहे त्यांनी त्याच्याकडे न पाहता एक त्या वे आउटने, म्हणजे एक त्याला म्हणतो ना आपण, छोट्यातनं सुरुवात केली पाहिजे आणि हळूहळू जसं जसं त्याचं स्टेप्स वाढत जातील, जसं जसं त्याच्यातला एक्सपिरियन्स वाढत जाईल, तसं तसं त्यांनी स्टेप्स या घेतल्या पाहिजेत. आणि ॲडव्हर्टाइजमेंटचं बजेटच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर कुठली जाहिरात त्याच्या व्यवसायासाठी प्रभावी आहे, हे याचा अभ्यास केला पाहिजे. मुळात काय होतं की तुम्ही ठरवलं नाही आपण 5 लाख रुपये असं शॉप करतोय आणि 5 लाख रुपये आपण खर्च करून टाकूयात, तर तो एका दिवसात संपून जाऊ शकतो. राईट. तर ते त्याच्या मागे न जाता की आपलं कुठलं प्रभावी माध्यम आहे, माझ्याकडे कस्टमर कसे ॲड होणार आहेत, काय गोष्टी होणार आहेत, असं प्रत्येक व्यवसायावाईज त्याची एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवून स्टेप बाय स्टेप आपण पुढे गेला पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की व्यवसाय करत असताना तुम्ही पैसे काय घरी घेऊन जाताय का, हे जास्त महत्त्वाचं आहे. खरंय. कारण आणि प्रत्येक, मला वाटतं, व्यवसायाप्रमाणे तुम्ही किती खर्च करावा, किती पैसा खर्च करावा, वेळ खर्च करावा, हे ठरवू शकता. आपल्याला एक फोन येतोय. प्रकाश नितुरे आपल्याशी बोलतायत उदगीरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी प्रकाश नितुरे उदगीरहून बोलतो. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. सलग विचारा आपला प्रश्न. तर मी, माझं स्टोन क्रशर आहे जुनं. नमस्कार. हो, बोला ना. माझं जुनं स्टोन क्रशर आहे, स्टोन क्रशर. हो. आणि ते मला बाजूला काही अडचणीमुळे बाजूला शिफ्ट करायचं आहे. बर. तर त्याच्यामध्ये मुद्रा योजनेमध्ये ते बसू शकते का? जुना धंदा आहे. सर, आपल्याला प्रश्न कळला. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल? त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांचं एक क्रशरचं प्रोडक्शन युनिट, स्टोन क्रशरचं आहे, ते त्यांना जागेसाठी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठी ते मुद्रा योजनेमध्ये बेनिफिट घेऊ शकतात. प्लांट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये ते इरेक्शन करणं, तो सेटअप करणं, त्याच्यासाठी बँक त्यांना टर्म लोन देऊ शकते. त्यांचा व्यवसाय प्रॉफिटेबल प्रोजेक्ट असेल तर बँक त्यांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देऊ शकते. बरोबर. येस. सर, आता व्यवसाय आपण सुरू केला, तुम्ही सगळं टॅक्सेशनबद्दल वगैरे सांगितलं. बरोबर. तर आपल्या व्यवसायाची प्रगती होतीये की नाही, तर हे आपण ह्याच्यासाठी काय आपला एक ठोकताळा काय असला पाहिजे आणि कशा पद्धतीने मुळात ते पाहिलं पाहिजे की होते की नाही? अगदी बरोबर आहे की ज्याला आपण म्हणतो की ग्रोथ, ज्याला आपण म्हणतो की जसं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, आणि आता 2 परत गोष्टी आल्या की कशी मोजणार तुम्ही. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुमची एक इन्स्टॉल कॅपॅसिटी असते, पर डे काही 100 टन असेल, 10 टन असेल, 5 टन असेल, तर मुळात ती आपण अचीव करतो आहोत का. त्याच्यात एक ब्रेक इव्हन पॉईंट नावाची गोष्ट असते. म्हणजे काय की आपले सगळे खर्च निघतायत का, घरी जरी नाही आले तरी त्या व्यवसायातनं जे काही नफा होतोय तो निघतोय का, म्हणजे त्याला ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो. बरेच तो 50% असतो, काही ठिकाणी 60% असतो. तर तेवढं प्रोडक्शन झालं तर बाबा तो ब्रेक इव्हनला आहे. आपल्याला प्रॉफिट असा हवा पाहिजे असेल त्याच्यापेक्षा जास्तच दर महिन्याला आपलं प्रोडक्शन व्हायला हवं. तर तो एकदम बेसिक आणि महत्त्वाचा बेंचमार्क आहे व्यवसायासाठी. सर्व्हिस सेक्टरसाठी सुद्धा त्याची जे काही फिक्स्ड कॉस्ट आहे, त्याला रेंट द्यायचं आहे,
सॅलरी द्यायच्या आहेत, इतर काही इलेक्ट्रिसिटी बिल असेल, इतर ऑफिस एक्सपेन्सेस असेल, तेवढा निघण्यासाठी त्याला किती बिझनेस करायला हवा. एखादं सलोन असेल तर किती कटिंग झाल्या पाहिजेत, किंवा पार्लर असेल तर किती त्याला हे व्हायला पाहिजे, किंवा एखादं लॉयरचं ऑफिस असेल तर बाबा किती केसेस व्हायला पाहिजेत. तर असं एक बेसिक एक्सपेंडिचरचं त्याला मी बजेटिंग म्हणतो. ते जर बजेटिंग केलं आपण, किंवा एखादं हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलमध्ये किती एक एक्सपेंडिचर कव्हर व्हायला, किती पेशंट्स वेगवेगळ्या पद्धतीचे येऊ शकतात, OPD किती व्हायला पाहिजे, IPD किती व्हायला पाहिजे. तर असं एक बेसिक गणित आपण मांडू शकतो, आणि मग त्याचा आढावा असा घेऊ शकतो की मग इयर ऑन इयर त्यात काय ग्रोथ होती, आणि ग्रोथ होत नसेल तर त्याला काय करायला पाहिजे याच्यावर विचार केला पाहिजे. बरोबर आहे. सर, आज उद्योग क्षेत्रामध्ये अनेक लोक येत आहेत, तरुण येत आहेत, स्त्रिया देखील उतरत आहेत. बरोबर. आणि बऱ्याच जणांचा कल हा सुरुवातीला सेवा देण्यामध्ये असतो, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जास्त असतो. बरोबर. आता ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा आपण जिथून सुरुवात केली की एक टप्पा गाठला तर पुढचा टप्पा गाठणं हे कसं करायचं, कारण बऱ्याचदा तिथे असं बघितलं जातं की तिथेच थांबलंय आणि पुढे जात नाहीये गाडी. तर त्याला काय करायचं, आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कशा ह्या गोष्टी, प्रगती आपली कशी मोजायची किंवा ग्रोथ कशी मोजायची. बरोबर. मुळामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सुरुवात सेल्फ एम्प्लॉयमेंटनेच होते. कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस सुरू करतो तर सेल्फ एम्प्लॉयमेंटमधनं सुरुवात होत असताना पुढे प्रगती कशी करायची, तर मुळामध्ये जशी तुम्ही टीम वाढवता, काय की आपण जर एकटंच काम करत राहिलो तर तेवढेच रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत. मग पुढची स्टेप्स काय असते की तुम्ही टीम वाढवली पाहिजे. टीम वाढवली म्हणजे काय की नंबर ऑफ क्लायंट्स ॲड होणं, मग ती जी काही टीम वाढवली आहे ती त्यांना सर्व्ह करेल. राईट. बऱ्याचदा आपण B2C मध्ये काम करत असतो, म्हणजे युनिट टू म्हणजे कस्टमर बरोबर काम करत असतो. सर्व्हिस देत असताना एखादी लॉयरची फर्म असेल तर ती इंडिव्हिज्युअल क्लायंटला सर्व्ह करते. पुढे जाऊन ते कॉर्पोरेट्सला अप्रोच होऊ शकतात, किंवा चला आमची जी सर्व्हिस आहे ती तुम्ही घ्या. म्हणजे त्याचं क्लायंटचं सेगमेंट बदलला. बरोबर. सेगमेंट बदलला की त्याचा रेव्हेन्यू बदलला. बरोबर. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आपण जे करत आलो आतापर्यंत तेच करत राहिलो तर तेच रिझल्ट मिळणार. तर आपल्याला गिअर अप होण्यासाठी आपला जो क्लायंट बेस आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल कस्टमरपासून ते कॉर्पोरेटपर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर तुमचं इन्कम जे आहे ते वाढू शकतं. नक्कीच. सर, एकूण तुम्ही काय सांगाल की महाराष्ट्रासाठी, भारतासाठी उद्योग हा महत्त्वाचा आहेच, त्यामध्ये स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात आज उतरत आहेत. तर तुमच्या पाहण्यामध्ये असं काही आहे का की विशेषतः स्त्रियांसाठी की काही वेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत, किंवा काही अशा तुम्ही पाहिल्यात का की अमुक एक गोष्टी स्त्रिया करतायत त्यामुळे त्यांची पुढे प्रगती होत नाहीये, काय सांगाल? आज जर पाहिलं म्हणजे वुमन एंटरप्रेन्योरशिप ज्याला आपण म्हणतो, की आज काय झालं की इतकं इन्फ्लेशन झालं आहे, घरातल्या दोघांनी काम करणं ज्याला आपण म्हणू एक क्रमप्राप्त झालं आहे. तर वुमन एंटरप्रेन्योरशिपमध्ये महिला ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस त्यांनी ज्याला आपण म्हणू, समजा एखादे आर्टिस्ट असतील ज्यांचं रायटिंग चांगलं आहे, त्या एखादा जॉब करत करत कुठल्या तरी एजन्सीला फ्रीलान्सिंग सारखं काम त्या करू शकतात. किंवा अनेकदा जर आपण तुम्ही बघितलं की सोशल मीडियावरती मेकअप आर्टिस्ट नावाचं एक बरंच चाललं आहे. म्हणजे तुमचं जर स्किल असेल ना त्याला थोडंसं आपण काहीतरी थोडीशी रिस्क घेऊन पुढे गेलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की त्या याच्यामध्ये मी बघतो की महिला निर्णय घेण्यामध्ये थोड्याशा मागे पुढे असतात की मी करू की नको करू, मी एखाद्या व्यवसायात मला उतरायचं आहे तर त्या थोड्याशा हे करतात. तर आता धोरणं इतकी आहेत, सबसिडीज काही गव्हर्नमेंटच्या आहेत, बँकासुद्धा आज पुढे येत आहेत की महिलांना जर काही उद्योग करत असतील तर सबसिडाइज रेट ऑफ इंटरेस्ट आहेत, तर त्यांनी त्याच्यात येऊन पुढं गेलं पाहिजे. म्हणजे रिस्क थोडीशी ॲपेटाईट ज्याला म्हणतो आपण ती थोडीशी वाढवली पाहिजे. एक मी जसं म्हणतो की आयुष्यात एक चान्स घेऊन बघितलं पाहिजे. चांगला झाला तर चांगलंच होणार आहे, नाही झालं तर परत तुमच्या बेसिक लेवलला आपण आहातच. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैशाबद्दलची मानसिकता. तर कुठेतरी एक अशी शिकवण असते, विशेषतः मला वाटतं की भारतीय संस्कार, की पैसा हा खूप महत्त्वाचा नाही आहे,
आणि त्यामुळे कुठेतरी त्याला एक दुय्यम स्थान म्हणा की असं एक कुठेतरी मनात असतं ते. तर ही पैशाबद्दलची मानसिकता उद्योजकाची कशी असावी आणि ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो चांगल्या मार्गाने देखील कमवू शकतो हे आज खरं तर सांगावं लागतं लोकांना. तर त्याबद्दल म्हणजे पैशाबद्दलची मानसिकता. नाही, पैशाबद्दलची मानसिकता ज्याला आपण म्हणतो की मॅडम पैसे खूप महत्त्वाचे नसतात हे कोणी म्हणावं, मुकेश अंबानींनी म्हणावं, रतन टाटांनी म्हणावं, ज्यांनी कमवून बसले. बऱ्याचदा असं जाणवतं की काहीतरी वे आउट काय आपण म्हणतो की कमवता खूप जास्त येत नाही म्हणून बऱ्याचदा म्हणतात काय अरे पैशात काय नसतं असं. तर पैसे जरी आपण म्हणतो की महत्त्वाचेच असतात कारण पैशानेच प्रश्न सुटणार असतात. त्याच्यामुळे पैसे कमवणं ज्याला आपण म्हणतो की देशाची सुद्धा प्रगती कशामुळे होती, उद्योजकांनी पैसा कमवला, टॅक्स जास्त जाणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणार आहे आणि त्यातनंच माझ्या मते गोष्टी पुढे जाणार. नक्कीच. म्हणजे पैसा ह्या बाबतीत आपण सगळ्यांनी चांगला सकारात्मक एक कुठेतरी मानसिकता ठेवली पाहिजे. सर, अगदी जाता जाता थोडक्यात आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल की उद्योग सुरू करताना आणि एकूणच उद्योजकतेबाबत? मुळामध्ये जसं आपण टॉपिकची सुरुवात केली की उद्योग क्षेत्रामध्ये आपण या. माझं नेहमी म्हणणं असतं की नोकरी तर तुम्ही करत आहातच, पण तुम्ही एक बेस कॅपिटल घेऊन एक 5-6 महिन्याची तरतूद करून उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही या. आणि उद्योग व्यवसायामध्ये येत असताना बेसिक ज्याला आपण म्हणूयात की रिस्क घेणं ज्याला म्हणतो आपण, की आपण मराठी उद्योजकांमध्ये जर बघितलं रिस्क ॲपेटाईट थोडी कमी असलेली जाणवते. तर तुम्ही तुमच्याकडे जे काही स्किल सेट आहे, वर्षानुवर्षाच्या गोष्टीवर तुम्ही काम केलं आहे, आज जर तुम्ही बघितलं की चांगल्या सर्व्हिस देणाऱ्या एजन्सीजची आवश्यकता आहे, चांगल्या उत्पादकांची गरज आहे, तर आपण व्यवसायामध्ये या. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक कंपन्या गुंतवणूक करत आहेत. अनेक आपण जर बघतोय की उद्योग व्यवसाय बाहेरचे येत आहेत, त्यांना गोष्टी आउटसोर्स करायच्या असतात. तर आपण उद्योगात छोटी सुरुवात करा आणि नक्कीच तुम्ही जर त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं आणि प्रयत्न केला तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता असं मला वाटतं. नक्कीच सर. असं म्हणतात की आजचा संघर्ष म्हणजे उद्याचं सामर्थ्य ठरू शकतं आणि त्यामुळे जरी आज संघर्ष आपल्याला करावा लागला तरी उद्या नक्कीच ते स्वतःसाठी आणि आपल्या देशासाठीही अतिशय हितकारक असं होणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात आणि खूप वेगवेगळे मुद्दे, खूप छोटे मुद्दे, मोठे मुद्दे, ह्या सगळ्याबद्दल आपण अगदी सविस्तर मार्गदर्शन केलं. आमच्या हॅलो सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले अगदी मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, विषय आपल्याकडे अनेक असतात आणि त्या सगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. तर अशाच नवीन कार्यक्रमात आपण भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.